बघा, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही जे कन्सेप्ट आहेत ते माहीत. त्यातलं बघा, पहिला फर्स्ट कन्सेप्ट जो आहे आणि फर्स्ट जे थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, हे खूप महत्त्वाचं थेरम आहे आणि हे थेरम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बुकमध्ये हे थेरम तुम्हाला प्रूफ करून दिलेलं आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित करायचं आहे, कारण एक्झाममध्ये आपल्याला एक सेंटेन्स देऊन विचारू शकतात. आणि बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला आपल्या महाराष्ट्र बोर्डने दिलेली क्वेश्चन बँक किंवा अदर नोट्स आहेत ते सर्व तिथे मिळणार आहेत. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन चॅनलला जॉईन व्हा. आणि तसंच मी प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे सिमिलॅरिटीचा, त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ओके, आता बघा, प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही जे थेरम्स आहेत ते माहिती पाहिजेत, की कसा आपण हा रेशो लिहिलेला आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय आहे ते व्यवस्थित ऐका. जर सपोज एक ट्रायंगल असेल आणि एखाद्या साईडला बघा, ए सीला ही जी साईड दिसते पी क्यू, ही पॅरलल आहे, बरोबर आहे. जर बघा, ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन जर पॅरलल असेल तर ऑदरच्या 2 साईड असतात ते इक्वल प्रोपोर्शनमध्ये डिवाईड होतात. ते कसं बघा, इथे आपल्याला हा रेशो दिसतोय, तो कसा लिहिलेला आहे तो व्यवस्थित ऐका. असं दिलं आहे, ए पी डिवायडेड बाय पी बी आणि सी क्यू डिवायडेड बाय क्यू बी, अशा प्रपोर्शनमध्ये हा रेशो आपल्याला मिळत असतो. हे लक्षात ठेवा. पण कधी, जेव्हा एका ट्रायंगलला एखाद्या साईडला एक लाईन जी पॅरलल असेल तेव्हाच. ओके, हे झालं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, किंवा आपण ह्या थेरमला BPT थेरम असं सुद्धा म्हणतो. नंतर कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय बघा, कॉन्व्हर्सचा अर्थ उलटं. आता पहिल्यांदा बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपण काय म्हटलो, जर PQ इज अ पॅरलल विथ AC असेल तर आपल्याला जो अदर 2 साईडचा रेशो आहे तो आपल्याला इक्वल प्रपोर्शनमध्ये दिसतोय. तर जर समजा आता इथे इक्वल प्रपोर्शनमध्ये आपल्याला रेशो दिलेला असेल तर ऑब्वियसली ही लाईन ST आणि QR हे काय असतील, पॅरलल लाईन्स असतील. ओके, हे खूप महत्त्वाचं थेरम आहे आणि हा रेशो पण खूप व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये हे रेशो आपल्याला यूज करायचे आहेत. नंतर दुसरं खूप महत्त्वाचं थेरम आहे ते म्हणजेच थेरम ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल. हे पण खूप महत्त्वाचं थेरम आहे. लक्षात घ्या, जर ट्रायंगल इथे आपल्याला दिसतोय ABC ट्रायंगल असेल आणि BD इज द बायसेक्टर ऑफ द अँगल ABC. BD हा बायसेक्टर आहे, म्हणजेच ह्या 2 अँगलला इक्वल अँगल्समध्ये डिवाइड करतो, हे आपल्याला माहिती आहे. जर अशी डायग्राम दिसली तर बघा, रेशो जो आहे तो कोणाचा इक्वल प्रपोर्शनमध्ये येतो, AB डिवायडेड बाय BC, ओके, इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. ओके, कळतंय. हा आपल्याला काय मिळणार आहे, रेशो मिळणार आहे. हा पण रेशो खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. कधी, जेव्हा एका ट्रायंगलमध्ये आपल्याला एक बायसेक्टर दिसेल तेव्हा व्यवस्थित बघायचं आहे कसा रेशो लिहिला आहे. 1-2 वेळा लिहिलं की आपल्याला व्यवस्थित तो लिहिता येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलल लाईन्स अँड इट्स द ट्रान्सव्हर्सल. बघा, इथे आपल्याला 3 पॅरलल लाईन्स दिसत आहेत, AX BY CZ, ह्या 3 पॅरलल लाईन आहेत आणि ही कोण आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. जर 3 पॅरलल लाईन्स असतील तर रेशो बघा कसा डिवाइड होतो आहे आणि काय काय इक्वल असतं, AB डिवायडेड बाय BC. ओके, AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AXY डिवायडेड बाय YZ, असा हा रेशो मिळत असतो आपल्याला. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघा व्यवस्थित लक्षात ठेवणार आहोत हे 4 जे, एक तर BPT थेरम, कॉन्व्हर्स ऑफ द BPT, दुसरा आहे ते हे बायसेक्टर थेरम आणि तिसरं आहे ते प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अँड इट ट्रान्सव्हर्सल. हे 4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. हे जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 व्यवस्थित हँडल करता येणार आहे. आणि महत्त्वाचे 2 थेरम आहेत. कोणतं तर बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि हे जे थेरम आहे थेरम ऑफ बायसेक्टर, हे तुम्ही बुकमध्ये आपल्याला प्रूफ करून दिलं आहे. हे तुम्ही
2-3 वेळा प्रॅक्टिस करा की कसं आपल्याला लिहिता येईल, कारण आपल्याला थेरमचं सेंटेन्स दिलेलं असतं आणि आपल्याला प्रूफ करायला सांगितलेलं असतं. ओके, बघा आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, गिवन बिलो आर द सम ट्रायंगल्स अँड द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट्स, द आयडेंटिफाय इन विच फिगर द रे PM इज द बायसेक्टर ऑफ QPR. बायसेक्टर आहे की नाही आपल्याला हे ठरवायचं आहे. तर हे ठरवायचं असेल तर बघा आपल्याला माहिती आहे की कोणत्या थेरम इम्प्लिमेंट होणार आहे इथे. तर इथे बायसेक्टर थेरम आहे ते इम्प्लिमेंट होणार आहे. बायसेक्टर थेरम बघा काय आहे, मी परत एकदा रिकॉल करते. जर एक ट्रायंगल असेल, ट्रायंगल समजा आता इथे ABC असेल आणि इथे हा बायसेक्टर आहे, त्याला आपण D म्हणूयात. तर रेशो जो आहे तो कसा डिवाइड होणार आहे तो बघा, AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू काय मिळणार, AD डिवायडेड बाय DC असं आपल्याला हे थेरम मिळणार आहे. आता हे थेरम आपण इथे इम्प्लिमेंट करणार आहोत. त्यातला आपण बघा फर्स्ट क्वेश्चन बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, आता हा रेशो जर इक्वल टू आला तर काय असणार आहे की हा जो PM आहे त्या ट्रायंगलचा बायसेक्टर असणार. जर हे दोन रेशो इक्वल नाही आले तर ते बायसेक्टर नाही आहे असं प्रूफ होणार आहे. तर पहिल्यांदा बघा डायग्राम बघून आपण रेशो लिहिणार आहोत. PQ डिवायडेड बाय PR इज इक्वल टू QM डिवायडेड बाय MR. आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, आता मी इथं आधी PQ घेतलं होतं ना, म्हणून मी दुसऱ्या साईडला QM सुरुवाती घेतलेला आहे. हे व्यवस्थित ऐका. जर मी PR वर घेतलं असतं ना तर मी पहिल्यांदा दुसऱ्या साईडला MR वर घेतलं असतं. आता मी PQ घेतलंय म्हणून मी काय घेतलेलं आहे, इकडच्या साईडला QM घेतलेलं होतं. आता ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या पुट करा. इथे आहे 7 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू QM किती आहे बघा 3.5 आणि इकडे आहे 1.5. आता दोन्ही पॉईंट जर कॅन्सल आउट होतील बरोबर आहे ना, 7/3 इज इक्वल टू पॉईंट जर कॅन्सल झाले तर इथे मिळणार आहे 35/15. म्हणजेच बघा 7/3 इज इक्वल टू, हे दोन्ही पण 5च्या टेबलमध्ये येतात. 5 7 जा 35 आणि 5 3 जा 15. म्हणजेच बघा LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळालं आहे बरोबर आहे ना. याचाच अर्थ PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया. बघा सेकंड क्वेश्चन जो आहे तिथे आपल्याला पहिल्यांदा रेशो लिहावं लागेल. रेशो म्हणजेच आपण बायसेक्टर थेरम यूज करून रेशो लिहिणार आहोत. PR डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू RM डिवायडेड बाय MQ. रेशो लिहिल्यानंतर ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या लिहा. PR आहे 7, PQ आहे 10 इज इक्वल टू RM आहे 6 आणि MQ आहे 8. आता बघा 7/10 तसेच राहतील. इथं जर मी 2ने डिवाइड केलं तर बघा 3/4 मिळत आहे. तर LHS इज इक्वल टू RHS मिळत आहे का, तर नाही मिळत आहे. याचाच अर्थ PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. नंतर बघा थर्ड क्वेश्चन करूयात. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिल्यांदा रेशो लिहायचा आहे. PR डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू, बघा PRला मी आधी घेतलं आहे म्हणून इथे पण मी RM डिवायडेड बाय MQ लिहिणार आहे. PR किती आहे बघा 10, PQ किती आहे 9 इज इक्वल टू RM दिलं आहे 4 ओके आणि MQ दिलं आहे 3.6. आता मला कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी मी काय करणार आहे, पॉईंट घालवणार आहे. म्हणून मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10नी मल्टिप्लाय करणार आहे. ओके, 10नी मल्टिप्लाय केले तर पॉईंट जाईल आणि इकडे 0 येणार आहे वरच्या साईडला. म्हणजेच बघा हे 10/9 ॲज इट इज इक्वल टू, हे पण 4 10 जा
40, 4 9 जा 36 म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळत आहे. याचाच अर्थ PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15 दिलेला आहे. नंतर PQ म्हणजे टोटल जो PQ दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे 25. त्याच्यानंतर टोटल PR जो दिला आहे तो दिला आहे आपल्याला 20 आणि NR इज इक्वल टू 8 दिला आहे. आता बघा काय करायचं आहे. स्टेट वेदर द लाईन LNM इज द पॅरलल साइड ऑफ द RQ. गिव्ह द रिझन. आपल्याला रिझन द्यायचं की आता रिझन बघा म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय यूज करायचं. इथे एक पॅरलल लाईन दिसते, ही पॅरलल आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे थर्ड साईडला. ओके. कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथे यूज होणार आहे. याचा अर्थ बघा कॉन्व्हर्स कधी प्रूफ होणार आहे. PN डिवायडेड बाय NR इज इक्वल टू PM डिवायडेड बाय MQ जर प्रूफ झालं. ओके. हे जर दोन रेशो इक्वल आले तर हा काय असणार आहे. ही जी आपल्याला हे आणि ही साईड काय असणार आहे पॅरलल असणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय काय गोष्टी हव्यात त्या बघा. आपल्याकडे PN नाही आहे आणि आपल्याकडे कोण नाही आहे MQ नाही आहे. ते पहिल्यांदा आपण काढून घेऊयात. तर बघा PQ इज इक्वल टू काय आहे PM प्लस MQ. ओके. आपल्याला टोटल PQ दिलेला आहे 25 इज इक्वल टू PM दिला 15 प्लस MQ. MQला इथेच ठेवा, हे इकडे येऊन मायनस होतील. -15 इज इक्वल टू MQ. सो MQ इज इक्वल टू 10. ओके. आपल्याला MQची गरज होती तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो रेशो आहे पुढचं आपल्याला काय हवं आहे PN हवं आहे. बघा PR इज इक्वल टू काय आहे PN प्लस NR. NR आपल्याला दिलं आहे 8. PN आपल्याला काढायचं आहे आणि PR आपल्याला दिलं आहे 20. 20 मायनस 8 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल PN. सो PN इज इक्वल टू बघा 12 मिळणार आहे. ओके. PN इज इक्वल टू 12. आता जे आपल्याला हव्या होत्या त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आपण आता ह्या रेशोमध्ये पुट करूया. बघा PN किती आहे 12. NR आहे 8 इज इक्वल टू PM मिळालं आहे आपल्याला 12 डिवायडेड बाय MQ मिळालं आहे 10. आता जर हा रेशो इक्वल मिळाला तर काय असणार. PM आपल्याला 15 दिलं आहे PM आपल्याला 15 दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 15/10 आहे. आता हे दोन्ही नंबर्स बघा 2च्या टेबलमध्ये आहेत किंवा 4च्या टेबलमध्ये पण आहेत. 4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि हे 5च्या टेबलमध्ये 5 2 जा 10, 5 3 जा 15. याचा अर्थ बघा 3/2 इज इक्वल टू 3/2 असं आपल्याला मिळतं आहे. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळतं. याचा अर्थ ही जी लाईन आहे ती काय आहे पॅरलल आहे. म्हणजेच NM इज द पॅरलल विथ सेग RQ. रिझन काय असणार आहे बघा. रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. क्वेश्चन नंबर 3 बघा. इन द ट्रायंगल MNP द NQ इज द बायसेक्टर ऑफ द N. हे दिसतंय आपल्याला डायग्राममध्ये. काय काय दिलंय बघा. MN इज इक्वल टू 5 दिलंय, PN इज इक्वल टू 7 दिलेलं आहे आणि MQ आपल्याला दिलंय 2.5. तर आपल्याला बायसेक्टर आहे म्हणजेच कोणतं थेरम यूज होणार आहे हे माहिती पाहिजे. तर कोणतं बायसेक्टर थेरम यूज होणार आहे आणि जर बायसेक्टर थेरम यूज होणार आहे तर रेशो कसा मिळणार आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा MN डिवायडेड बाय असा रेशो असेल MN डिवायडेड बाय NP. ओके. MN डिवायडेड बाय NP इज इक्वल टू काय मिळणार आहे बघा MQ डिवायडेड बाय QP.
असा आपल्याला रेशो मिळणार आहे. आता ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करूयात आपण. MN आपल्याला 5 दिलं आहे, NP आपल्याला दिलं आहे 7 इज इक्वल टू MQ दिलं आहे 2.5 आणि QP आपल्याला काढायचं आहे. QPला आपण इकडे पाठवूयात, 5ला मल्टिप्लायला होईल, डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 2.5. आता हे सगळे नंबर्स आपण तिकडे नेऊया. 2.5 मल्टिप्लाय बाय, हा डिवाइडला इकडे येऊन मल्टिप्लाय होईल आणि हा मल्टिप्लायला इकडे येऊन डिवाइड होईल, इज इक्वल टू. सो बघा, जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं, पॉईंट काढण्यासाठी आपण 10 मल्टिप्लाय आणि 10 डिवाइड करू, म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन इझी होतं आहे. म्हणजेच मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट निघून जातो बघा. हे 25 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 50 असं आपल्याला मिळतं आहे. ठीक आहे. QP इज इक्वल टू, इथे बघा 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि जर मी 2नी 7ला डिवाइड केलं तर 4.5 मला आन्सर मिळत आहे. म्हणजेच PQ इज इक्वल टू 4.5. बघा क्वेश्चन नंबर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. इथे अँगल बघा काय दिलेला आहे. अँगल APQ आपल्याला 60 दिला आहे आणि अँगल ABQ हा किती, ABC हा किती दिलेला आहे, 60 दिला आहे. याचा अर्थ हे दोन्ही अँगल्स इक्वल असतील. म्हणजेच बघा अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इक्वल बिकॉज ऑफ बोथ्स आर 60 डिग्री. म्हणजेच बघा अँगल APQ इज कॉन्ग्रंट विथ अँगल ABC असं मी लिहू शकते. ओके. जर हे कॉन्ग्रंट असतील तर लक्षात घ्या काय होणार आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे कधी आपण प्रूफ करू शकतो, ही साईड आणि ही साईड आपल्याला काय करावे लागेल, पॅरलल आहे असं सांगावे लागेल, तरच आपण हे असं BPT थेरमने हा रेशो लिहू शकतो. ओके. आता मला सांगा हा 60 हा 60 आहे, हे दोन्ही जर कॉन्ग्रंट असतील तर बघा seg PQ is parallel with seg BC because of बघा corresponding angles are congruent. ओके. इथे दिसते आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट कधी असतात, जेव्हा ते दोन लाईन काय असतील, पॅरलल असतील तेव्हा. जर आता हे लाईन पॅरलल असतील तर ऑब्विसली आपण BPT थेरमने हे लिहू शकतो बघा, AP डिवायडेड बाय PB आणि AQ डिवायडेड बाय QC असं आपण रेशो लिहू शकतो बघा. AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय QC. विच थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. Question number 5. In the trapezium ABCD, the side AB is the parallel with PQ and parallel with CD. आणि आपल्याला व्हॅल्यू दिले बघा, AP इज इक्वल टू 15, नंतर PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14 आणि आपल्याला BQ हा फाइंड आउट करायचा आहे. आता बघा आपण प्रॉपर्टी बघितली होती, फोर्थ प्रॉपर्टी, जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हाच. कोणती, 3 पॅरलल लाईन्स असतील तर रेशो कसा डिवाइड होतो हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानुसारच आपण हा रेशो लिहिणार आहोत बघा. AP डिवायडेड बाय PD. ओके. AP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू काय असणार, BQ डिवायडेड बाय QC. BQ डिवायडेड बाय QC असं आपल्याला रेशो मिळणार आहे. हे आपण प्रॉपर्टी सुरुवातीलाच बघितलेली आहे. ओके. ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या लिहा. 15 डिवायडेड बाय PD दिलाय 12 इज इक्वल टू BQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि QC आपल्याला 14 दिलाय. हा 14 इकडे डिवाइडला तिकडे नेऊन मल्टिप्लाय करा. 15 मल्टिप्लाय बाय 40 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू BQ. सो BQ इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करूयात आपण. बघा 2च्या टेबलमध्ये आहे तर हे होतील 6, 2 6 जा 12 आणि 2 7 जा 14. ठीक आहे. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. म्हणजेच बघा 15 डिवायडेड बाय 7 15 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 6 म्हणजेच आपल्याला आन्सर्स मिळत आहे. बघा आपल्याला आन्सर मिळत आहे 17
17.5. ओके, BQ इज इक्वल टू 17.5. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुम्ही आन्सर काढायचं आहे. ह्यांना 15 इंटू 7 करून डिवायडेड बाय 6 करा, तुम्हाला 17.5 हे आन्सर मिळणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 आपल्याला सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6, फाइंड द QP युजिंग द इन्फॉर्मेशन इन दिस फिगर. बघा QP आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि इथं आपल्याला अँगल बायसेक्टर दिसतो. याचा अर्थ आपल्याला कोणता थेरम यूज करायचा आहे, अँगल बायसेक्टरचं जे थेरम आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. ते यूज केल्यानंतर आपल्याला रेशो कसे मिळतात बघा. काय मिळणार आहे, MN डिवायडेड बाय NP इज इक्वल टू MQ डिवायडेड बाय QP असं आपल्याला रेशो मिळणार आहे. आता आपण ज्या व्हॅल्यूज आहेत ते पुट करूया. बघा MN आपल्याला दिले 25 डिवायडेड बाय PN आपल्याला दिलेला आहे 40 इज इक्वल टू MQ इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय QP. ओके, QPला तिकडे पाठवूयात. 25ला मल्टिप्लाय होतील डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू 14. ठीक आहे, तर बघा QP इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय बाय 40 जाऊन मल्टिप्लाय होतील आणि 25 डिवाइडला जातील. याचा अर्थ QP आपल्याला काय मिळतंय, व्यवस्थित आहे का. QP आपल्याला मिळतोय 22.4 आफ्टर कॅल्क्युलेशन. बघा नेक्स्ट आपल्याला 7 क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आहे. बघा 1, 2 आणि 3 ह्या ज्या 3 लाईन्स आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे. जर 3 पॅरलल लाईन्स असतील तर आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे, प्रॉपर्टी ऑफ अ पॅरलल लाईन, त्याच्यानुसार जो रेशो आहे तो लिहायचा आहे. बघा BD डिवायडेड बाय DF. ओके, BD डिवायडेड बाय DF इज इक्वल टू काय असणार, AC डिवायडेड बाय CE. AC डिवायडेड बाय CE असं आपल्याला रेशो मिळणार आहे. ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते लिहा. BD 8 दिले, DF आपल्याला 4 दिले इज इक्वल टू AC 12 दिले आणि CE आपल्याला x आहे तो फाइंड आउट करायचा. एक्सला इकडे मल्टिप्लाय करा, 8x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 12. आता सगळे नंबर्स आपण तिकडे नेऊया. 12 मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 8. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू मिळणार. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती मिळणार आहे, 6. एक्स इज इक्वल टू 6 मिळालेलं आहे. ठीक आहे, अजून बघा आपल्याला फक्त एक्सच फाइंड आउट नाही करायचं, आपल्याला AE पण फाइंड आउट करायचं आहे. AE म्हणजेच कोण आहे बघा, AE म्हणजेच ॲडिशन ऑफ AC प्लस CE. AC आपल्याला दिलं 12 आणि CE आपल्याला 6 मिळालेला आहे, म्हणजेच AE इज इक्वल टू 18. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघायचा आहे. LMN द रे द MT इज द बायसेक्टर ऑफ द LMN आणि व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. बघा LM इज इक्वल टू 6, MN इज इक्वल टू 10, TN इज इक्वल टू 8. फाइंड आउट द LT. आता जर आपल्याला LT हा फाइंड आउट करायचा आहे आणि जर बायसेक्टर दिसतोय म्हणजेच बायसेक्टर थेरम वापरायचा आहे आणि जो रेशो आपल्याला मिळतोय, जे आपल्याला थेरममध्ये मिळाले ते लिहायचं आहे. ओके, तर बघा रेशो आपल्याला काय मिळतोय, ML डिवायडेड बाय MN इज इक्वल टू LT डिवायडेड बाय TN. ओके, ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते पुट करूया. ML इज इक्वल टू 6, MN इज इक्वल टू 10 इज इक्वल टू LT आपल्याला दिलेला नाही आहे त्याला तसंच ठेवा, डिवायडेड बाय TN आपल्याला 8 दिलेला आहे. ओके, 8ला आपण तिकडे नेऊया मल्टिप्लाय करायला. 6 मल्टिप्लाय बाय 8 इकडे डिवाइडला, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू LT. ओके, LT इज इक्वल टू काय मिळणार आहे ते बघा. हे बघा 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10 आणि हे जर मी मल्टिप्लाय केले तर म्हणजेच 24 बाय 5, 24 बाय 5 म्हणजेच लास्ट आपल्याला जर डिवाइड केल्यानंतर आन्सर मिळणार आहे 4.8 LT. ओके, LT आपल्याला किती मिळणार आहे, 4.8.
बघा क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करायचं आहे. डायग्राम बघताच आपल्याला कळायला लागलं आता की फॉर्म्युला कोणता इम्प्लिमेंट करायचा आहे. ओके, आता इथे बायसेक्टर दिसतोय म्हणजे बायसेक्टर थेरम इम्प्लिमेंट होणार आहे. ट्रायंगल ABC सेक BD इज द बायसेक्टर ऑफ द ABC. आपल्याला व्हॅल्यूज दिल्यात बघा. AB इज इक्वल टू एक्स, AD इज इक्वल टू x-2, नंतर DC इज इक्वल टू x+2 आणि BC इज इक्वल टू x+5 अशा व्हॅल्यूज दिल्यात आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा आपण जो काही रेशो येतो बायसेक्टर थेरमनुसार तो लिहिणार आहोत. बघा रेशो येणार आहे AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC. ज्या व्हॅल्यूज आहेत ते पुट करा. AB इज इक्वल टू एक्स, BC इज इक्वल टू x+5 इज इक्वल टू AD इज इक्वल टू x-2 आणि DC इज इक्वल टू x+2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात तर इकडे जे x+2 आहेत तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील. ठीक आहे, आणि इकडचे बघा x-2 इथेच ठेवा, हे x+5 आहेत ते इकडे जाऊन मल्टिप्लाय होतील. आता मल्टिप्लिकेशन करूयात बघा. एक्सनी एक्सला मल्टिप्लाय केलं x² + 2x इज इक्वल टू, आता एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा x² + 5x मिळणार आहे. आता ह्या -2 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. -2x -10. ओके, जे सेम आहेत बघा, हे दोघं x आहेत त्यांचे आपण ॲडिशन करून घेऊयात. म्हणजेच आपल्याला काय मिळतंय, x² आणि x² तर कॅन्सल होतील कारण बोथ साईड सेम टर्म आहेत म्हणून. इथे आपल्याला मिळणार आहे 3x - 10 आणि इथे आहे 2x. आता 10ला आपण तिकडेच ठेवूयात, ह्या 3xला इकडे आणा. 2x - 3x इज इक्वल टू -10. ओके, आता ह्यांची जी काय ॲडिशन होते ती करायची आहे ह्या दोघांची. बघा इथे मिळते -x इज इक्वल टू -10 म्हणजेच x इज इक्वल टू 10. मायनस मायनस साईन कॅन्सल होणार आहे म्हणजेच आपला फायनल आन्सर आहे x इज इक्वल टू 10. बघा नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन जो आहे 10th क्वेश्चन ती ॲक्टिव्हिटी आहे. डायग्राम आपल्याला दिलेली आहे बघा. Z is the any point in the interior of the triangle. The point X is the join to the vertex of the triangles. बघा ही PQ is the parallel with DE. QR is the parallel with EF and PR is a parallel with DF असं आपल्याला दिलेलं आहे. आणि प्रूफ बघा काय करायचं आहे. आपल्याला PR इज अ पॅरलल विथ DF हेच प्रूफ करायचं आहे. ओके, आता आपण जे जे गिवन आहे ते लिहूयात. बघा कोणता ट्रायंगल फर्स्ट दिलेला आहे. ट्रायंगल XDE म्हणजे हा ट्रायंगल बघा. XDE म्हणजे हा ट्रायंगल. ह्या ट्रायंगलमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच कसं येणार आहे बघा. XP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू XQ डिवायडेड बाय QE असं आपल्याला रेशो मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ट्रायंगल आहे तो कसा यूज केला आहे बघा. कोणता यूज केलेला आहे. पुढचा ट्रायंगल आहे ZEF घेतलेला आहे. त्या ट्रायंगलमध्ये जो रेशो आहे तो असा मिळणार आहे बघा. XQ डिवायडेड बाय QE. ओके, XQ डिवायडेड बाय QE is equal to XR divided by RE. XR divided by RF. ठीक आहे, आता इथे पण कोणतं थेरम असणार आहे. BPT थेरम म्हणजे तुम्ही शॉर्टमध्ये लिहू नका, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं नाव लिहा. आता मग बघा ऑब्झर्व करा. 1 आणि 2ला ऑब्झर्व केला तर तुम्हाला हे कळेल बघा. XQ डिवायडेड बाय QE ह्याला ऑब्झर्व करा म्हणजेच काय आहे. XR डिवायडेड बाय RF आहे. आणि इथे पण ऑब्झर्व करा. XQ डिवायडेड बाय QE म्हणजेच कोण आहे. XP डिवायडेड बाय PD. तर हे दोघं बघा, ही जी टर्म आहे ही टर्म आणि ही टर्म हे दोन्ही इक्वल होतील कारण बघा हे दोन सेम असल्यामुळं. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय मिळतंय. XP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू XR डिवायडेड बाय RF असं मिळणार आहे. ओके, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2ला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला हे मिळणार. आता ते दोन रेशो कोणते ते व्यवस्थित बघा.
इथे बघा XP डिवायडेड बाय PD आणि XR डिवायडेड बाय RF म्हणजेच ह्या ट्रायंगल मधला विचार केलाय. ह्या ट्रायंगल मध्ये जर असा आपण रेशो लिहू शकतो तर ऑब्विसली ते दोन लाईन कसे असतील, पॅरलल असतील. बघा क्वेश्चन नंबर 11 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्याची डायग्राम आपल्याला दिलेली नाही आहे, आपण स्वतःच ड्रॉ करायची आहे ती डायग्राम. आपण डायग्राम ड्रॉ करूयात. बघा ट्रायंगल ABC सांगितलेला आहे. पहिल्यांदा आपण ट्रायंगल ABC लिहूयात. ओके, काढला. नंतर BD इज द बायसेक्टर ऑफ, त्याला नावं देऊयात आपण. बघा ABC. ओके, BD इज द बायसेक्टर ऑफ ABC म्हणजेच BD हा बायसेक्टर आहे. ठीक आहे. ओके, आणि नंतर रे बघा CE इज द बायसेक्टर ऑफ द ACB म्हणजेच इथून जाणार आहे तो बायसेक्टर. ठीक आहे. आता बायसेक्टर असेल तर बघा, आणि सेग आपल्याला AB इज इक्वल टू AC दिले, तर प्रूफ करायचं आहे ED इज द पॅरल विथ CD. ह्याला नाव आहे D, ह्याला नाव आहे E. म्हणजेच ही लाईन बघा कनेक्ट करायची आहे. ही लाईन कनेक्ट केली याचा अर्थ ही लाईन आणि ही लाईन आपल्याला पॅरलल आहे असं प्रूफ करायचं आहे. हे कधी करू शकतो बघा, जर आपण हा रेशो इक्वल लिहू शकलो, म्हणजेच AE डिवायडेड बाय EB आणि AD डिवायडेड बाय DC असं जर लिहू शकलो तर आपण काय, हे दोन जे लाईन आहेत ते काय सांगू शकतो आपण, पॅरलल आहेत असं सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा दोन बायसेक्टर दिले, तर आपण पहिल्यांदा ते ट्रायंगल घेऊन बायसेक्टर लिहूयात. आता सुरुवातीला बघा पहिल्यांदा काय करूयात आपण, BD हा बायसेक्टर घेऊयात. बायसेक्ट्स अँगल ABC. तर बघा रेशो कसा येणार आहे, जर BD हा बायसेक्टर असेल तर AB डिवायडेड बाय BC असं लिहिणार आहोत आपण. ठीक आहे. AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू काय असणार, AD डिवायडेड बाय DC. AD डिवायडेड बाय DC. ह्याला आपण 1 नाव देऊयात. कळतंय? हे कशावरून आलं, थेरम ऑफ द बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल ह्या थेरमवरून आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आपण आता जे CE आहे, आता CEला आपण बायसेक्टर जो आहे CE बायसेक्टर ऑफ कोणता अँगल आहे, ACB. आता इथे आपण काय यूज करणार आहोत, इथे बायसेक्टर थेरम जे आहे ते यूज करायचं आहे. आता हा इथे E आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच काय असणार आहे, AC बघा, AC डिवायडेड बाय BC. ओके, AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू नंतर AE डिवायडेड बाय EB, AE डिवायडेड बाय B असं आपल्याला मिळणार आहे. ह्याला आपण 2 नाव देऊयात. ठीक आहे. आता 1 आणि 2 ला ऑब्झर्व करा बघा, आणि आपल्याला दिलेली कंडिशन काय आहे, सेग AB इज द कॉन्ग्रंट विथ सेग AC. याला आपण 3 नाव देऊयात. आता 1 2 3 ला ऑब्झर्व करा बघा व्यवस्थित. बघा ही जी टर्म आहे AB अपॉन BC आणि AC अपॉन BC ह्या दोन्ही इक्वल आहेत का, कारण AB इज इक्वल टू BC आहे म्हणून ह्या दोन्ही इक्वल आहेत. याचाच अर्थ बघा AB डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AC डिवायडेड बाय BC. ओके, म्हणजेच अल्टिमेटली काय मिळणार आहे आपल्याला की AD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB फ्रॉम 1 2 and 3. आता कुठला रेशो लिहिलाय ते ऑब्झर्व करा बघा. आपण लिहिलंय AD डिवायडेड बाय DC असं लिहिलंय, म्हणजे मिळालंय आपल्याला, आणि AE डिवायडेड बाय EB असं मिळालंय. याचाच अर्थ मला सांगा, अल्टिमेटली ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल झाली असं आपण लिहू शकतो. कशावरून, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मीन्स सेग ED इज अ पॅरलल विथ सेग BC. कशावरून, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम.